रक्ताची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाती, वाघाची लीलानी कपाळी टिळा तू जेड अंधारासाठी, भनक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी, देऊन किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला, माझा आनंद 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 हरपला. प्रति प्रामाणिकता आणि कार्यकर्ता कसा असावा कुठल्याही पक्षातला असो त्याचं एक आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्याला अविनाशकडे पाहता येईल. अविनाश पूर्वी काँग्रेस पक्षाचं काम करायचं, नंतर भारतीय जनता पार्टीत येऊन काम करायला लागला आणि आमच्या रायगड जिल्ह्याची एक रायगड सहकारी बँक आहे जी बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांनी स्थापन करून दिली होती. त्याचं काळा चौकीला मुख्य कार्यालय होतं. मग मी त्या बँकेला त्या ठिकाणी ऊर्जितावस्था आणली आणि मग विश्वासाचं संचालक मंडळ घ्यावं असा विषय आला आणि म्हणलं रायगडचं आपलं कोण आहे, आपल्या पोलादपूर तालुक्यातला असा कोण कार्यकर्ता आहे. आणि त्यावेळेस चटकन माझ्यासमोर अविनाश जाधवचं नाव आलं. मी अविनाश जाधवला रायगड सहकारी बँकेवर त्या ठिकाणी संचालक केलं आणि मग त्या बँकेची वाटचाल अविनाशनी त्या ठिकाणी केली. आणखी खूप त्याला सहकारात बँकिंग क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं होतं. राजकारणामध्ये त्याची इच्छा होती. आम्ही सारी मंडळी त्याच्या पाठीशी होतो. परंतु अचानक नियतीचा घाला अशा पद्धतीनं येईल असं कधीच त्या ठिकाणी वाटलं नाही. बँकेच्या निमित्तानं अविनाशची खूप जवळीक माझ्याशी आली होती. म्हणजे आठवड्यात 15 दिवसातनं बोर्ड मीटिंगला त्या ठिकाणी भेटणं व्हायचं, फोनवर बोलणं व्हायचं आणि त्यामुळे अलीकडच्या काळात एक माझा जवळचा सहकारी जे काही निवडक ज्यांच्या विश्वासावर ज्यांच्या जीवावर त्या ठिकाणी काम करावं अशापैकी एक तो घटक बनला होता. आता काही दिवसानं या ठिकाणी मी कोकण क्षत्रिय मराठ्याचे पतपिढे त्याची ब्रांच पण आपल्या इथे स्टेशनच्या बाहेर काढत होतो आणि सगळी जबाबदारी अविनाशवर त्या ठिकाणी देणार होतो की इकडे आपल्या गावाकडचे लोक राहतात, तालुक्यातले राहतात आणि त्यावेळेस धडपडणारा असा अविनाश आहे. त्यालाही त्या ठिकाणी नेतृत्व द्यावं, आपल्या लोकांना मदत व्हावी अशा उदार भावनेनं जे काही संकल्पना घेऊन मी वाटचाल करणार होतो त्याचा चक्काचूर या अविनाशच्या जाण्यानं झालेला आहे. आज त्याच्या कुटुंबावर मोठं संकट त्या ठिकाणी कोसळलेलं आहे. वाटतं दादा महाराज आले. दादा महाराज त्या ठिकाणी ना दादा महाराजांचं एक निस्सिम अशा प्रकारचा सेवेकरी भक्त त्या ठिकाणी आम्ही पाहिला आणि तळमळीचा कार्यकर्ता मग आध्यात्मिक क्षेत्रात असो, राजकारणात असो, सहकारात असो, सामाजिक क्षेत्रात असो आणि म्हणूनच आज एवढी सगळी गर्दी आज शोकसभेला या ठिकाणी झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला अशाच पद्धतीचा जनसागर त्या ठिकाणी लोटला होता. आता अविनाशच्या आठवणीच राहिल्यात आपल्यासोबत, परंतु आपल्यासारख्या राजकारणात सामाजिक क्षेत्रात काम करण्याला एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर आपण कोण असेल तर मी गेली 25-30 वर्ष राजकारणात समाजकारणात अशा प्रकारचा निर्लस निस्पृह अशा प्रकारचा कार्यकर्ता मी पाहिला नाही.
आणि आज अविनाशच्या जाण्यानं आपल्या सगळ्यांची हानी झाली. माझ्या व्यक्तिशः त्या ठिकाणी मला अति अशा प्रकारचं दुःख झालं. त्यांच्या कुटुंबाच्या मागे आपण सारेजण राहूया. कुटुंबाला हा धक्का ॲक्च्युली सहन होणार नाही, तरी परमेश्वरची मी प्रार्थना करतो की अविनाशच्या आत्म्याला चिरशांती लाभावी. त्याच्या कुटुंबियाला या सगळ्या संकटांना सामोरं जाण्यासाठी त्यांना शक्ती द्यावी आणि अविनाशने सुरू केलेलं काम आपण सारे मिळून प्रामाणिकपणे त्यांचे सहकारी म्हणून पुढे निघूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी अविनाशला भावपूर्ण अशा प्रकारची आदरांजली अर्पित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अवी जाधव एक ऐसा व्यक्तित्व जो हमेशा हंसता था. आज उसके जाने के बाद भी हम सब देख रहे कि सभी पार्टी के लोग आज अवी यादव की श्रद्धांजलि में हाजिर है. वो मेरा वार्ड अध्यक्ष था, पर वार्ड अध्यक्ष से ज्यादा वो मेरा गाइडेंस भी रहा था. राजकारण का उसको इतना ज्यादा अनुभव था कि काफी चीज मैं उससे सीखता भी था. एक टाइगर था और उसमें वो काम करवाने की जो क्षमता थी कि वो मेरे पास तो कम से कम उसकी इच्छा के मुताबिक हर काम करवा के हक से करवा के जाता था. और अपने लोगों के लिए भी तो हमेशा वो लगता था. लास्ट 3 दिन में मेरे को बहुत सारे लोग मिले और ये उसके तरफ एक प्रेम है या उसने जो लोगों को संभाला वो ये 3 दिन में भी दिख रहा था कि काफी लोग के पराग भाई अभी हमारा क्या होगा. एक लीडर के हिसाब से उसने लोगों की सेवा की, घाटकोपर की सेवा की. वो आमदार रहे, खासदार रहे, नगर सेवक रहे, सभी के साथ मिलके लास्ट 6 साल से मेरे साथ काम कर रहा था. 30 साल प्रकाश भाई के साथ भी काम किया. बट हमेशा उसने सभी के साथ रिलेशन रखा. एक सीखने जैसी कला थी उसमें. खाली दुख की बात यही है कि वो अपनी हेल्थ का ध्यान नहीं रखता था. इलेक्शन के टाइम भी उसके 1-2 बार छोटा छोटा तबीयत बिगड़ा था और तभी भी डिस्कस हुआ था कि भाई अभी तेरा सब टेस्ट करवा ले. बस विधि का नियम होगा. ये टाइम उसको टिकट देने का सोच रहे थे. शायद मैं लेट गिरा, भगवान जल्दी आ गए. भगवान ने उसको टिकट दे दी. बट ऐसा व्यक्तित्व घाटकोपर को और भारतीय जनता पार्टी को और खास करके मेरे जैसा पॉलिटिशियन को के जो कार्यकर्ता के साथ में कार्यकर्ता जो वो एक पूरा 131 वोट खाली वो नहीं संभालता. कुछ कार्य ऐसे है जो अभी की अभी ने काम शुरू किया था और कार्य अधूरे रहे. एक तो कुछ महाड़ में मंदिर बन रहा था तो उसकी जवाबदारी मैं ले रहा हूँ आज आपके सामने. उसका जो भी काम अधूरा था, क्योंकि मुझे याद है इलेक्शन टाइम वो मुझे बोल रहा था कि पराग भाई इलेक्शन खत्म होने के बाद अपन एक बार महाड़ जाएंगे, उधर हम मंदिर बना रहे, आप आओ उधर देखो और फिर हम करेंगे. पर अनफॉर्चुनेटली मेरा एक्सीडेंट हुआ था तो मेरा ट्रैवलिंग रिस्ट्रिक्टेड था, हम नहीं जा सके थे. पर जल्द से जल्द हम महाड़ में खुद भी आएगा, प्रकाश भाई साथ में आना
और वो जो मंदिर का कार्य जो उसने शुरू किया था, वो कार्य संपूर्ण करने की जवाबदारी, और घाटकोपर में भी उसने जो जो अधूरे कार्य किए, वो जो जो लोगों को लग रहा है कि अभी यादव नियत मेरा क्या होगा, कल पूछा था ना तुमने, हम सब साथ में हैं, हम सब एक परिवार है, और परिवार की तरह हम सब साथ में रह के अभी का जो भी अधूरा काम है वो संपूर्ण करेंगे। धन्यवाद। जमलेले दुःखाश्रित आणि आमच्या सगळ्यांचे मित्र, रोज मिळणारे, आम्ही एकत्र गप्पा करणारे असे अविनाशजी जाधव, आमचा रोज आमच्या गजानन पवार साहेबांच्याकडं अड्डा असायचा आणि आम्ही संपूर्ण घाटकोपरच्या समस्यांबद्दल, सुखदुःखांबद्दल चर्चा करत असो. खरोखरच अविनाश जाधव हे आमचे बंधू, मार्गदर्शक, सहकारी असे होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावणारा, रात्री अपरात्री पोलीस स्टेशन, महापालिका, जिथे जिथे लोकांना अडचणी त्या ठिकाणी सतत धावणारा असा हा आमचा मित्र. आणि म्हणून आज महाडवर बरेचसे आले, मोठमोठी माणसं आली. आमचे मार्गदर्शक प्रकाशबाई हे सुरुवातीपासून या आले, आमच्या पूर्वचे आमदार परागबाई, आणि महाबळेश्वर तालुक्याच्या वतीनं मी त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि 2 शब्द संपवतो. विशेष करून उपस्थित असलेले बरेचसे भोगावले, परागबाई, सर्व माड, पुरातपूर, घाटकोपर आणि अनेक जागाचे सामाजिक, राजकीय, अन्य अनन्य क्षेत्रामध्ये काम करत असलेले सर्व बंधू भगिनी, एका शब्दात जर श्रद्धांजली देण्याचं झालं तर अवी हा अजात शत्रू होता. माधवराव जाधवांना यशवंत शेठ बरोबर काम करताना आम्ही पाहिले. किती सौम्य आणि कार्यच केले. अनेक जी नवीन पिढी आहे त्यांना माधवराव कसे काम करायचे हे कदाचित त्या परिसरातील आणि माड पोलादपूरचे जे कार्यकर्ता होते त्यांनाच माहित होतं. त्या काळात सुद्धा यशवंत शेठ बरोबर प्रचंड असा मोठा काम हे माधवरावांचं होतं. आणि ते सर्व माधवरावांच्या लक्षणं सगळं अविनाशवर आले. एक चांगला संघटन, म्हणजे सुरुवातीला सांगितलं तसं आमचे रामभाऊ माळगी म्हणायचे की कार्यकर्ता कसा असावा, डोक्यात बर्फ, तोंडात साखर, हृदयात उर्मी आणि पायात चक्र. किती राग आला तरी त्याच्या डोक्यावर बर्फ असतो, किती थंडपणाने तो सगळ्यांचं ऐकून घेतो, कधीच गरम नाही. कोणी कितीही जरी बोललं तरी त्याच्या तोंडात साखर सारखा तो गोडच बोलतो. हृदयात उर्मी म्हणजे त्याला काम करायला 24 तास कमी पडायचं, इतकं काम त्याच्याकडे असायचं. कारण की समाज हा पूर्ण सकाळपासून रात्रपर्यंत काम 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 आणि सतत काहीतरी नवीन करावं, नवीन करावं, नवीन करावं, हे करावं, ते करावं, समाजाला जोडावं. आणि पायात चक्र म्हणजे भिंगरी सारखा फिरत राहायचं, एका जागेवर बसायचं नाही. पायाचं चक्र कसे कसे किती कार्यकर्ता त्यांनी जोडले. त्या अविनाशचे कार्यकर्ते
पक्ष आणि पक्षाच्या पलीकडे जे व्यक्तिमत्व असतो, तो पक्षाच्या पलीकडच्या व्यक्तिमत्व मधला हा व्यक्ती होता अविनाश. अविनाश सामाजिक क्षेत्रात माझ्या बरोबर अगदी 90 पासून काम झालं. किमान त्या काळात किमान आठवड्यात आम्ही 2-3दा तरी भेटायचो, गप्पा मारायचो. अवैध किल्ले कसे तोडायचे, छत्रपती शिवरायांसारखा घाटकोपरचे अवैध किल्ले तोडताना मी अविनाशला बघितले. अवैध किल्ले म्हणजे सृष्टीचा विरोधातलं काम कुठे होते आणि कुठेतरी असामाजिक संघटन कुठेतरी या संस्कृतीवर नाश करते, त्या अवैध किल्ल्याला कसं तोडायचं हे अविसारखा कार्यकर्त्याशिवाय आम्हालाही ते जमलं. एक सुसंस्कृत आता संघटन त्यांनी व्यवस्थित निर्माण केलं आणि महान पोलादपूरची मंडळी जेवढी आता पिंपळनगरमध्ये आमच्या प्रजाभाऊपासून ते सगळे जे राहतात त्यांची विशेष तळमळ म्हणजे आमचा रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचे कार्यकर्ते, रायगड जिल्ह्याच्या मध्ये पण खास महाड पोलादपूर, त्याचा गर्व, त्याचा अभिमान त्यांना. आता परागबाई बरोबर मी जाणार, तो मी 2दा जाऊन आलोय त्या गावात, रात्रभर थांबलो सुद्धा प्रसिद्ध. किती सुंदर गाव आणि त्या मातीत ते गुण घेऊन असा कार्यकर्ता मिळणं कठीण, दुसरा अविनाश होणं कठीण आहे. अविनाशचे किती स्वप्न जरी असली तरी आमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होऊ दिलं नाही तिने. पण आम्हाला पण अविनाश, माधवराव, त्याच्यानंतर अविनाश, त्याच्यानंतर याच परिवारातून आम्हाला कुणाला तरी आमच्या बरोबर घेऊन त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला काम करावं लागेल. त्यांनी तर फार मोठा धक्का दिला, फारच मोठा धक्का दिला. कधी स्वप्नात पण आम्ही विचारू शकत नाही की अविनाशला श्रद्धांजली का केली, काय रे बाबा, कसा का गेला, कसा गेलास. आणि अचानक आणि काही मिनिटात आम्हाला काही ऐकूही मिळालं नाही. आम्हाला आमचं सांगणंही काय सांगायचं तेही राहिलं, आमची भेटही होऊ शकली नाही. मी पक्षाच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि घाटकोपरच्या नागरिक म्हणून घाटकोपरच्या वतीनं मी अविनाशला श्रद्धांजली अर्पण करतो. पण मी असं मानतो की शरीर सोडलंय, आत्मा अमर आहे, चिरंजीवी असतो. आपल्यामधून त्याचं स्मरण जाणार नाही, संवेदना जाणार नाही त्याची. आपण नेहमी त्याला आठवण करत राहू. आणि म्हणून आज अनेकांच्या मनात होतं की आम्हालाही काहीतरी बोलायचं. पण माझी एक सूचना आहे, मलाही असं आहे की मी 1-1.5 तास जरी बोललो तरी ते कमी पडणार. तर माझी सूचना आहे की माझ्यापासून ज्यांना कोणाला अविनाशबद्दल करायचं असेल तर पुढच्या पिढीला कार्यकर्ता कसा असावा हे दाखवण्यासाठी तुम्हाला जे आठवतं ते लिहून काढा. आपण एक पुस्तिका तयार करू, अविनाश ज्याचा विनाश नाही. पुस्तकाच्या रूपाने पिढ्या लोकांना कार्यकर्त्याची करण्याची प्रेरणा देईल एवढीच विनंती करतो. जाधव परिवारांच्या बरोबर आम्ही आहोतच, राहणारच. इतके कर्ज आमच्यावर जाधव परिवारचे आहेत की आम्ही कुठल्याही सुखादुःखाच्या कार्यामध्ये आधी तुमच्या बाजूला येऊन उभं राहू. एवढंच शब्द सांगून अविनाशला श्रद्धांजली देतो. ओम शांती.